नमस्कार. आता आपण बारामतीच्या एअरपोर्टवरती आहोत, ज्या ठिकाणी राज्याचे नेते स्वर्गीय अजितदादा पवार यांचा विमान अपघात झाला. या ठिकाणी आपण भेट देण्यासाठी आलेलो आहोत. मगापासून आम्ही बघतोय तर प्रत्येक वेळेस 5-10 मिनिटाला एक विमान इथं लँडिंग होतंय आणि अशा वेळी सुद्धा हा विमानतळाचा इथली जागा आणि ह्याच्या ह्या तटरक्षक ज्या भिंती आहेत त्या भिंतीवरती झाडं उगवलेली आहेत आणि त्या रिपोर्टमध्ये झाडाला तटून विमान खाली पडलं असं अहवाल करण्यात आला. खऱ्या अर्थानं जिथं हा रनवे स्टार्ट होतो त्या रनवेच्या स्टार्टलाच हे विमान पडलेलं आहे. याच्यामध्ये खऱ्या अर्थानं त्या कंपनीची चूक आहे का याच्यामध्ये काय घातपात आहे हे चौकशीमध्ये समोर आलं पाहिजे. यापेक्षा वेगळं काही नाही आहे. महाराष्ट्र अख्खा वाट बघतोय. ज्या महाराष्ट्राला आपल्या हयातीमध्ये या महाराष्ट्राचे प्रश्न सोडवण्यासाठी किंवा या संपूर्ण महाराष्ट्राला न्याय देण्याचं काम ज्या अजितदादांनी केलं, त्यांच्या बाबतीत त्यांच्या चौकशीमध्ये जर असा निष्काळजीपणा होत असेल किंवा त्या चौकशीच्या अहवालामध्ये बारामती जिल्हा म्हणून अधोरेखित केलं जात असेल किंवा एखादं कुठल्या झाडाला तटून पडलं ते झाड अधोरेखित केलं पाहिजे किंवा जे वैमानिक होते त्याने जे बदलले ते कुठल्या ट्रॅफिकमध्ये सापडले त्याचे CCTV फुटेज सर्वसामान्य जनता मागते. परंतु चौकशी अहवालाकडून जे रिपोर्ट येत आहेत ते संशयास्पद आहेत आणि सर्वसामान्य महाराष्ट्रातल्या जनतेच्या मनामध्ये संशय निर्माण करणाऱ्या प्रतिक्रिया येत आहेत. त्यामुळं हा येणाऱ्या काही काळामध्ये VCR कंपनीची सगळी चौकशी असेल. त्याबद्दल आदरणीय रोहितदादांनी वेगवेगळ्या पत्रकार प्रेस घेऊन ते विमान कसं बेकायदेशीर भारतात आणलं त्याच्या मेंटेनन्सबद्दल सगळे काही माहिती सांगितली आहे. त्याबद्दल तज्ज्ञ माणसं आपली मतं मांडतील. परंतु महाराष्ट्रामध्ये एक वेगळा मेसेज जातोय की राज्याच्या राज्यकर्त्याला जर न्याय मिळण्यासाठी असा विलंब होत असेल किंवा चुकीची माहिती पुढे येत असेल तर सर्वसामान्य माणसाचा लोकशाहीवरून विश्वास उडायला लागलेला आहे. कारण राज्याच्या प्रमुखाला किंवा एक राज्यातलं एक नेतृत्व असं ते संपूर्ण राज्याला न्याय देण्याचं काम करत होतं. एका झटक्यामध्ये 2 तुकडे करण्याचं कुठलाही प्रश्न असू द्या कधी त्या प्रश्नाचं घोंगडं भिजवत ठेवत नव्हते. परंतु प्रत्येक प्रश्नाला सर्वसामान्यातला सर्वसामान्य माणूस असेल कुठलाही विषय घेऊन जावा त्यांच्या दरबारामध्ये तो प्रश्न सुटत होता. जो कायदेशीर प्रश्न आहे तो 100% सुटत होता. एखादा जो प्रश्न सुटत नाहीये तो 100% हे माझ्याच्यानं काम होत नाही म्हणून ते तोंडावर सांगत होते. परंतु अशा व्यक्तिमत्वाला जर आज त्यांच्या अपघाताबद्दल जर संशय निर्माण होणारे स्टेटमेंट किंवा का तपासात अहवालात येत असतील तर 100% केंद्र व राज्य सरकारने आणि तपासातील एजन्सीनी या अपघातामागं हा घातपात आहे का यामागे पूर्ण जी वैमानिक VCR ची एजन्सी आहे कंपनी आहे ती आहे यांनी स्पष्ट करणं गरजेचं आहे. धन्यवाद.